श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. बऱ्हाणपूर जवळील शहापूर येथील बाळासाहेब मुजुमदार यांच्याकडे 300-350 एकर जमीन असून राहण्यास मोठा वाडा होता. सर्व कुटुंब आनंदी व सुखवस्तू. यांना 3 मुले होती. मोठा मुलगा MBBS डॉक्टर. त्याचे लग्न ठरून साखरपुड्याची तारीखही निश्चित झाली, परंतु एक दिवस खांडवा जंक्शनला त्याला अपघात होऊन त्यातच त्याचं दुःखद निधन झालं. मुजुमदार कुटुंबियांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. त्याच्या 16व्या-17व्या दिवशी त्रिधाम यात्रेचे पत्रक बाळासाहेबांच्या हातात पडले. त्यांनी ते वाचून ताबडतोब उभयतांचे पैसे पाठवले व नियोजित वेळेप्रमाणे ते साखरखेर्ड्यास येऊन यात्रेत सामील झाले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांचा कोणाशीही परिचय नव्हता. यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत लागणाऱ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन, तेथे होणारे धार्मिक कार्यक्रम, श्री रामरायाची नित्योपासना, श्री महाराजांचे व श्री यज्ञेश्वर काकांचे प्रवचन इत्यादी सर्वच कार्यक्रमास ते उपस्थित राहत व ते दोघेही पती पत्नी श्री महाराजांचे रोज दर्शन घेत असत. त्यावेळी श्री महाराज त्यांचं क्षेमकुशल विचारून त्यांच्या मनात चाललेलं वैचारिक द्वंद्व व येणाऱ्या शंका कुशंकाचं ते काहीही न विचारता समर्पक दृष्टांत देऊन समाधान करीत. आपणाला काही त्रास वगैरे नाही ना, असंही विचारत असत. आपल्या मनात येणारे विचार आपण त्यांना काहीही न सांगता महाराजांना कसे कळून येतात व ते त्यांचं कसं समाधानकारक उत्तर देतात ते पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटे. दैनंदिन उपासनेमुळे व श्री महाराजांच्या या प्रेमळ 4 शब्दामुळे त्यांना त्यांच्या दुःखाचा हळूहळू विसर पडू लागला व एक विशिष्ट आध्यात्मिक ऊर्जाही मिळू लागली. अयोध्येत यात्रा आली तेव्हा श्री महाराजांचे दर्शन घेऊन ते श्री महाराजांना म्हणाले, महाराज, मला पूर्वीपासून श्री समर्थांबद्दल भक्ती व ओढा आहे. सज्जनगडावरचाच अनुग्रह असावा असे माझ्या मनात होते. त्यावेळी सज्जनगडावर श्री समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले भगवान श्रीधर स्वामी हे महान संत होते. त्यांचा अनुग्रह घेण्याचे मी ठरवले, परंतु त्यांनी माझ्या घरी येऊनच मला अनुग्रह द्यावा अशी माझी अट होती. त्यांना घरी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही. आता या 1 महिन्यापासून आम्ही यात्रेच्या निमित्ताने आपल्या सहवासात आहोत व रोज आपल्या दर्शनाला येत असतो. आपली उपासना आणि भक्ती, ज्ञान, वैराग्य पाहून आपण प्रत्यक्ष समर्थच आहात अशी माझी पूर्ण खात्री झाली आहे आणि आता कोणतीही अटही राहिली नाही. अयोध्या ही श्री रामचंद्रांची जन्मभूमी. तेव्हा या पवित्र भूमीवर आपण आम्हा उभयतांना अनुग्रह देऊन कृतार्थ करावं व पदरात घ्यावं ही विनंती आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. त्या दोघाही पती पत्नींना अत्यंत आनंद झाला. त्यावेळी त्यांनी श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती केली की, महाराज, आपण माझ्या घरी आल्याशिवाय मी या यात्रेचे मावंदे करणार नाही. पुढे ठरवलेल्या तारखेस श्री महाराज त्यांच्याकडे गेले. दिनांक 9 जून 1974ला रघुपती राघव राजारामचा गजर करीत अयोध्येचा निरोप घेऊन यात्रा प्रयागच्या दिशेने निघाली. मधल्या प्रवासात नैमिषारण्याचं दर्शन घेऊन दुपारी 1 वाजता प्रयाग येथे पोहोचली. तीर्थराज प्रयाग म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा अद्वितीय असा त्रिवेणी संगम. या त्रिवेणी संगमाचे दर्शन घेऊन सर्वच यात्रेकरूंनी श्री महाराजांबरोबर या त्रिवेणी संगमावर स्नान केलं. त्रिवेणी संगमावर श्री महाराज व सौ जिजीमाय समवेत अनेक दाम्पत्यांनी वेणीदान केलं, तर अनेकांनी इथे पिंडदान विधीही केला. यमुनेच्या तीरावर असलेल्या किल्ल्यामध्ये अक्षयवट आहे, तेथूनच त्याचं दर्शन घेतलं. नंतर त्रिवेणी संगमाजवळ तीरावर असणाऱ्या निद्रिस्त हनुमानाचं दर्शन घेतलं. येथे यात्रेचा मुक्काम झाला. दिनांक 10 जून 1974ला प्रयागहून निघून दुपारी 1च्या दरम्यान भगवान शिव यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या काशी या पुण्यनगरीत यात्रा पोहोचली. सर्वांनीच पार्वतीपते हर हर महादेव असा उच्च स्वरात गजर केला.
द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रात 9व्या क्रमांकावर असणारे हे विश्वेश्वर ज्योतिर्लिंग आणि सप्तमोक्षदायक पुऱ्यातील 4थ्या क्रमांकावर असणारी ही मोक्षपुरी. नंतर गंगेवर जाऊन हर हर महादेव सांबा, काशी विश्वनाथ गंगा असं भजन करीत आणि हर हर गंगे असा घोष करीत सर्वांनीच श्री महाराजांबरोबर गंगेचे स्नान करून कालभैरवाचे आणि श्री विश्वनाथ या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. विश्वेश्वराच्या दर्शनाने सर्वांनाच अत्यंत आनंद झाला. पृथ्वीची निर्मिती झाल्यावर सूर्याचं पहिलं किरण या भूमीवर पडलं म्हणून ही प्रकाशाची भूमी. प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञानाची भूमी. अध्यात्मविद्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही भूमी मानतात. त्यामुळे काशीला आजही आध्यात्मिक विद्येचे माहेरघर, अध्यात्मविद्येचे विद्यापीठ मानले जाते. काशीहून वेदशास्त्र शिकून आलेल्या वैदिकांचा, शास्त्रींचा मोठा मान सन्मान सर्वत्र केला जातो. गंगेच्या उपनद्या असणाऱ्या वरुणा आणि असी यांच्या संगमावर ही नगरी असल्यामुळे या नगरीला वाराणसी असेही एक नाव आहे. या नगरीला मोक्षधाम, मोक्षपुरी असेही संबोधतात. येथे मरण येणाऱ्याला प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या अंतःकाळी रामनामाचा मंत्र देतात आणि तो जीवमुक्त होतो, परमगतीला जातो. श्रीमद अध्यात्म रामायणात याचा उल्लेख आला आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांनी येथे काशी विश्वविद्यालयाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी याच विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काही वर्ष विद्यादानाचे कार्य करीत होते. येथे आजही शासकीय वैदिक महाविद्यालय असून तेथे 4ही वेद शिकवले जातात. येथे 10 व 11 जूनला यात्रेचा मुक्काम झाला. 11 तारखेला श्री महाराजांच्या हस्ते काशी विश्वेश्वराला लघुरुद्राचा अभिषेक होऊन रामेश्वराहून आणलेला सेतू अर्पण करण्यात आला. महानैवेद्य होऊन सर्वांनी भोजन प्रसाद घेतला. इतरही देवी देवतांचे दर्शन झाले. तिथे सत्यवान सावित्री आख्यानाचे स्मरण करून देणारा अक्षयवट आहे, त्याचे दर्शन घेतले आणि तुलसीमानस मंदिरही पाहिले. 12 जूनला यात्रा काशीहून निघून गया क्षेत्री आली. येथे यात्रेचा मुक्काम झाला. गया ही बिहार राज्यात असून येथे फल्गू नदी आहे. असो साधक हो, भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत केलेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.